असतो आणि सरकारही कोणत्या पक्षाचं नाही. पण गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडला आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मिंदे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे. हे घटनाबाह्य कृत्य आहे. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी तर म्हणेन हे एक फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान आहे. तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या. म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो. देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे महाराष्ट्रात. इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही. जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. मला वाटतं की सध्या या राज्याला राज्यपाल नाही आहेत आणि अर्थात राज्यपाल असले तरी काही फरक पडत नाही, कारण ते सुद्धा भाजपचेच हस्तक असतात. हे प्रकरण न्यायालयात सुद्धा गेलं होतं, निधीचं असमान वाटप. आणि आता तर जे आमच्या आहेत त्यांना त्याच आमदारांना निधी, मग इतर आमदार निवडून आलेले नाही आहेत का? इतर आमदार सुद्धा इतर पक्षातले प्रथमच निवडून आलेत अनेक ठिकाण. मग काँग्रेसमधले असतील, राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील, शिवसेनेमधले असतील, हे त्यातले बरेचसे आमदार हे प्रथम निवडून आलेले आहेत. पण यांची डोकी फिरलेली आहेत. अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये हे सुरू आहे. गंभीर आहे. काही होणार नाही. ही लाच आहे. 5 कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही. आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे. यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल. याआधीही बघितलं की निधी असमान वाटपावरून असंतोष होता. महाविकास आघाडीच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अनेकदा हे प्रकरण उजेडात आलं होतं आणि काही माजी आमदारांनी तर इतकंही म्हटलं होतं की मी आमदार नसतानाही मला 20 कोटीचा निधी मिळतो. अशा तुमची मागणी काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची महायुतीची ही स्ट्रॅटेजी दिसते, त्या ठिकाणी निधी वाटप करून कसं आपल्याला भक्कम करता येईल, लोकांचे प्रश्न बघा, या सरकारमधल्या लोकांनी म्हणजे प्रमुखांनी पैशाच्या जोरावर मतदार विकत घेण्याची जी नवीन योजना आणलेली आहे त्यात अनेक योजना आहेत. पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायचे. हे 5 कोटी रुपये ठेकेदाराच्या माध्यमातून परत त्याच आमदारांना वळवले जाते. हे जे 5 कोटी दिलेले आहेत हे ठेकेदारांच्या कामाच्या नावाखाली पुन्हा त्याच आमदारांच्या हातामध्ये कॅश येईल आणि मग ती मतदारसंघामध्ये मतदार विकत घेण्यासाठी वापरली जाईल. हे गेले काही वर्ष सातत्यानं सुरू आहे आणि याच्यावरती आवाज सामुदायिकरित्या उठवावा लागेल. जसं आम्ही निवडणूक आयोगासंदर्भात एक भूमिका सर्व पक्षांनी घेतलेली आहे, मोठा मोर्चा निघतो आहे, त्या पद्धतीने ह्या विषयावर सुद्धा आम्हाला एकत्रित आवाज उठवावा लागेल. विधिमंडळाच्या अधिवेशनात तर हा प्रश्न उचलला जाईलच 100%, पण इतर सुद्धा लोकशाही मार्गातील आयुधांचा वापर करून या प्रश्नाला वाचा फोडली जाईल.